तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्षद चव्हाण. तर मित्रांनो, आम्ही जात आहे आता रात्रीचं डायरेक्ट वणीगडावर आणि तो आमचा प्रवास कसा होतो ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मग काय आपले मित्र दमून गेले म्हणून लगेच थांबून घेतलं भाऊ एका जागेवर. आणि आपल्या सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाखाली हे माणसं तर डायरेक्ट जमिनीवर झोपले हो, तरी त्यांना काही होत नाही. मग काय थोडंच थांबून घेतलं, मित्रांचा आराम होऊन गेला. मग काय निघालो आम्ही डायरेक्ट वणीगडाकडे जाण्यासाठी. आणि थोडा वेळ लागा तर चालल्यानंतर आम्ही पोहोचून गेलो डायरेक्ट खामखेड्यामध्ये. तर जयशंकर मित्रांनो, आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. मग काय हर्षद चव्हाण तर डायरेक्ट शेवाळे वस्तीपर्यंत पोहोचून गेला. आणि बीएस मधले या लोकेशनचं काय नाव आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. लगातार चालत असल्यामुळे आम्ही तर डायरेक्ट पिळकोस मध्ये पोहोचून गेलो. मध्येच आपला मित्र राजाचा तर पूर्ण जीववर येऊ लागलो होतो भाऊ. मग काय भाऊ तर डायरेक्ट काठी टेकून चालत होता. त्यानंतर आपले मित्र बेस मध्ये थोडासा आराम करायला थांबले होते. मग काय आराम वगैरे होऊन गेला, निघालो आम्ही डायरेक्ट. त्यानंतर आम्ही पोहोचून गेलो डायरेक्ट कळण मध्ये. मग काय आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं परत दर्शन घेऊन घेतलं. मग काय गडावर जाण्यासाठी निघालो तर इकडचा सनसेट तर एकदम क्वालिटी दिसत होता, तुम्ही बघू शकता. डीजेचा ताल चालू होता. मग काय त्या तालावरच आम्ही पण निघून गेलो वणी गडावर जाण्यासाठी. आणि गडावर जाण्यासाठी डायरेक्ट 2 किलोमीटरची एवढी रांग लागून गेली होती. आपल्या सप्तशृंगी मातेचं दर्शन तर हर्षद चव्हाणनी करून घेतलंय, पण तो ब्लॉग काही आज टाकता आला नाही, कारण की एवढ्या ब्लॉग मध्ये टाकणं काही शक्य झालं नाही. आणि तो ब्लॉग बघण्यासाठी हर्षद चव्हाणला फॉलो करून घ्या.